उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मॅकेट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस। अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800 890 6290। ST महामंडळाचा 77वा वर्धापन दिन उत्साहात साजरा। 1 जून 1948 साली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची स्थापना झाली। लाल परीचा 77वा वर्धापन दिन। या 77 वर्षामध्ये महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्यासाठी अनेक प्रकारच्या बसेसची निर्मिती स्वतःच्या कार्यशाळेत केली। सध्या लाल परीला प्रवासी संख्येत वाढ होत आहे, त्यामुळे बसेसची संख्या वाढवणे गरजेचे होते। ही गोष्ट लक्षात घेऊन सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्री अजितदादा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या पुढील 5 वर्षात स्वमालकीच्या 25,000 बसेस घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। कोल्हापूर विभागातील छत्रपती संभाजीनगर आगारातील चालक बाळासाहेब कांबळे व वाहक गजानन चौगले यांनी शाहू मैदान दिंडनेरली मार्गे नंदगाव बसवर कर्तव्य पार पाडत असताना कोल्हापूर येथील मिरजकर तिकटी छत्रपती शाहू मैदान बस स्थानकावर लाल परीचा 77वा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला। यावेळी युवासेना कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस कुणाल शिंदे यांनी बसला हार घातला व बेलवेकर यांनी बसची पूजा केली व अरुणा वाईंगडे यांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला। प्रवाशांना केक व पेढे वाटप केले। यावेळी वाहक रणजित चव्हाण, संजय पाटील व मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते। यावेळी राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवासी जनतेसाठी मिळणाऱ्या सवलतींची माहिती चालक व वाहक यांच्यामार्फत देण्यात आली। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।